कष्टाने शरीर सुदृढ होते, तर जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते. समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात, परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात. परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो. शांत राहून चांगलं कर्म करावं, इथे प्रत्येकाचा खटला चालू आहे. फक्त वेळेची वाट बघा, निकाल सगळ्यांचा आहे. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळाले त्याला खरे जीवन कळाले. आनंदी रहा, सुखी रहा. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो. स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील. सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. वर्तुळाला शून्यात मोजणाऱ्या लोकांना परिघाचं महत्त्व कळत नाही. कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय. आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात, त्या पुन्हा भरता येत नाहीत. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. आनंद हा विकत मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा. नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दांपुरतं नाही. आणि राग हा शब्दांपुरताच असावा, मनातून नाही. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं.
फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग तो पैसा असो की माणसं. आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत, पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात. आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास आपण आपले वर्तमान गमावाल. सक्रिय व्हा, जिम्मेदारी घ्या, त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली करत आहात. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा. आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये, कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. दुसऱ्यांना केलेल्या मदतीमुळे मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो. नेहमी इतके आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही टेन्शन होईल, हा इतका आनंदी कसा. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात. आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टींसाठी आपण पात्र असतो. दुसऱ्याकडे पाहून ओढणाऱ्या गोष्टी हा आपला मोह असतो. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अवघड नाही. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ हा आपल्याच हातात असतो. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा नक्की पूर्ण करता येईल. हव्या त्या व्यक्तीला आपल्यावर एवढा तरी विश्वास असायलाच हवा की याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणी असूच शकणार नाही. आई वडील कोणतेही असले तरी ते नेहमीच आपल्या लेकराच्या चिंतेत असतात. आपली सर्वाधिक काळजी घेणारी या जगातील एकमेव सुरक्षा व्यवस्था म्हणजे आई वडील होय. त्यामुळे वेळोवेळी त्यांचीही काळजी घ्या. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तर तिरस्कार करणारे सुद्धा भले भले रडतात. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते. ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्या मागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. यश साजरं करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्त्वाचे आहे. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्याच्याविषयी मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. काल सुद्धा हेच सत्य होतं आणि आज सुद्धा हेच सत्य आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधी कधी एकटेपण लढावे लागते. पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असते, कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात. माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे, मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो. शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. इतरांच्या गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळे द्यायला लागतं, तेव्हा ती फळे गोड असोत वा कडू खावीच लागतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.
स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते, पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते. आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते. स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण दाखवून देतो. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा दिसत नाहीत. जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन. हवेत ऑक्सिजन असतोच, पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो. आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे, कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच, पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते. झुका इतकंच की जितकं जरुरी आहे, कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो. जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.